आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वेसर संघे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला स्वागत करीत आहे. प्रत्येक दिवस सकाळी पहाटे तुम्हाला एक कार्यक्रम पाहू शकणार. पहा, आशीर्वाद मिळून घ्या. आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. बायबलमध्ये प्रेषितांची कृती आहे, त्याच्या 1 अध्याय 11 वचन मी वाचून दाखवतो. ऍक्ट्स 1:11. ते म्हणाले, अहो गलिलातील मनुष्यानो, तुम्ही येथे आकाशाकडे पाहत का उभे राहतात? हेच येशू ज्यांना तुमच्यापासून वर स्वर्गात घेतले गेले, तसं तुम्ही त्यांना स्वर्गात जाताना पाहत आहात, तसेच तो परत येणारा आहे. येशू ख्रिस्त 2000 साली या जगामध्ये आला आणि यासाठी की बायबल म्हणते तीमोथेकरांच्या पहिली पत्री 15 वचनामध्ये पापी जणांना ताराव्यास ख्रिस्त जगात आला. म्हणून सर्वांच्या पाप आपल्या अंगावर घेऊन तो वधस्तंभावर गिळलेला गेला, आपला जीव दिला, पण तो जिवंत उठला आणि मनुष्यांना पापापासून सुटकाराचे निश्चय दिल्यानंतर त्याचं काम झाले, तो परत स्वर्गाकडे निघून गेला. पण जाण्याच्या अगोदर येशूने काय म्हणून गेलं? योहान 14 अध्याय त्याच्या 3 वचनामध्ये, माझ्या पित्याच्या घरामध्ये पुष्कळ राहण्याचे ठिकाण आहे. असं नसं तुम्हाला सांगितलं असतं, एक ठिकाण तुमच्यासाठी मी तयार करत जात आहे. मी तयार केल्यानंतर मी येणार आणि जेथे मी आहे ते तुम्ही पण असायला पाहिजे, म्हणून तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जाणार. असं खात्री येशू ख्रिस्त देतो. म्हणजे जसं स्वर्गात उचलले गेलं तसं येशू ख्रिस्त परत येणार आहे. म्हणून हे वचन सांगते, तुम्ही जसा पाहता कसं येशू ख्रिस्त वर गेला तसं परत येणार आहे. बायबल मध्ये 400 पेक्षा जास्त वचन आहे की येशू प्रभू पुन्हा या जगामध्ये येणार आहे, पुन्हा या जगामध्ये येणार आहे आणि त्याची वाट पहा. आज तुमच्या पापाची क्षमाची खात्री तुम्हाला आहे का? तर देवाकडे आपल्या पापाची क्षमा मागा आणि या जगामध्ये एक पवित्र जीवन तुम्ही करायला पाहिजे. तेव्हाच पवित्र परमेश्वर येताना आपण सुद्धा स्वर्गामध्ये जाऊ शकतो. यासाठी तुम्ही तयार आहे का? तर येशूकडे या, त्याच्याकडे पहा, माझ्या पापाची क्षमा मागा प्रत्येक पापाच्या, आणि या जगामध्ये थोडे आम्हाला राहायचंय. नंतर स्वर्गामध्ये अनंतकालच्या सार्वकालचं जीवन आहे, हे तुम्हाला खात्री तुम्हाला मिळायला पाहिजे ना. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र बापा, धन्यवाद आमच्यासाठी जगामध्ये येऊन आमच्या सर्वांचा पाप तो हरण करून नेला आणि वधस्तंभावर किळलेला गेला, मारले गेला, पण तिचं जिवंत उठला आणि स्वर्गात उचलला गेला प्रभू. आणि आम्हाला खात्री दिलेलं आहे, जसं येशू ख्रिस्त स्वर्गात गेला तसं या जगामध्ये येणार आहे, पुन्हा आम्हाला पण घेऊन जाण्यासाठी हे खात्री प्रत्येकानं दे प्रभू. आता पण प्रत्येकात जे काय गरजा आहे येशूच्या नावाने पूर्ण होऊ दे. त्याच्या मनामध्ये शांती भेटू दे प्रभू, आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक निश्चय त्यांना भेटू दे की स्वर्गातून प्रभू येणार आणि आम्हाला स्वर्गात नेणार. आशीर्वाद कर येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा भेटूया. आमेन.